मुलं बोलण्यापेक्षा आपलं वागणं बघून जास्त शिकतात. चौथी कमेंट आहे, माझा मुलगा खूप हट्ट करतो. त्याला समजावून सांगितलं, रागावलं की तो आमच्याशी बोलत नाही. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे अशी त्याची भूमिका अगदी लहानपणापासून आहे. तर आपण आई म्हणून सतत मुलांसाठी काही ना काही करतच असतो. खायला म्हणा, कपडे म्हणा, अभ्यास म्हणा, सगळं. पण तरी सुद्धा इतकं करूनही मुलं ऐकत नाहीत असं आपल्याला वाटतं ना. तो रागावतो, दार आपटतो, बोलणं बंद करतो आणि आपलं मन मात्र आतून दुखावलं जातं. मी चुकतीये का असा प्रश्न पडतो. हट्टी मुलांशी बोलताना वागण्यात राग ठेवायचा नाही, तर मनात आणि वागण्यात सुद्धा सहानुभूती, समजूतदारपणा ठेवायचा. तुम्ही सगळे प्रयत्न करूनही तो हट्ट करतो, रागावतो, बोलणं बंद करतो. ह्या परिस्थितीत मी चुकतेय का असं वाटणं साहजिक आहे. पण तुम्ही चुकत नाही आहात. तुम्ही फक्त अशा मुलासोबत काम करताय ज्याची इच्छाशक्ती खूप तीव्र आहे. आपल्याला वाटतं तो माझं ऐकत नाही म्हणजे तो वाईट वागतोय. पण खरं म्हणजे प्रत्येक हट्टामागे एक भावना लपलेली असते. कधी इन्सिक्युरिटी, कधी त्याला तुमचं लक्ष हवं असतं, कधी त्याचं मत ऐकून घेतलं जावं असं त्याला वाटतं. आई नेहमी काय करायचं हे सांगत राहते, बाबासुद्धा तेच करतात, पण माझं कोण ऐकतं असं कधी कधी मुलांना वाटू शकतं. म्हणून पहिलं पाऊल त्याच्या भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला वाटतं रागवल्याशिवाय तो ऐकत नाही, पण खरं सांगते, रागामध्ये फक्त आवाज जास्त होतो, पण त्याचा प्रभाव अगदी कमी पडतो. शांतपणे बोललेलं एक वाक्य रागात बोललेल्या 10 वाक्यांपेक्षा जास्त चांगलं पोहोचतं. ह्या गोष्टीला हँडल करण्याची प्रॅक्टिकल पद्धत म्हणजे, तो रागावला तर तुम्ही शांत राहा, लगेच त्याला समजावायला जाऊ नका. थोडा वेळ थांबा, त्याचा राग कमी होऊ द्या, मग बोला. जेव्हा तो हट्ट सुरू करतो तेव्हा तुमचं पहिलं काम म्हणजे विराम घेणं आणि स्वतःला शांत करणं. मनात म्हणा की तो त्याच्या वयानुसार वागतोय, तो मला त्रास देण्यासाठी हे करत नाहीये. मला समजतं की तुला काय हवं आहे, पण आपण दोघांनी मिळून ठरवूया की आपल्याला कधी घ्यायचंय. असं जर तुम्ही बोलायला लागलात तर त्याला असं नाही वाटणार की मला कंट्रोल केलं जातंय, तर आपण एकत्र मिळून एखादी गोष्ट कधी घ्यायची हे ठरवतोय, हा आपला दोघांचा निर्णय आहे असं त्याला वाटेल. हट्टी मुलांबाबत कधी कधी एक छोटासा शब्दातला बदल सगळं काही बदलतो. उदाहरणार्थ, हे कर नाही तर बघ शिक्षा करीन, किंवा कुणाचा तरी धाक दाखवणं, ह्याच्याऐवजी हे करशील का, कारण ह्याच्यामुळे तुलाच सोपं जाईल. त्याला समजेल अशा शब्दात हे तुम्ही त्याला सांगू शकता. तू कधीच ऐकत नाहीस असं म्हणण्याऐवजी, कधी कधी तू खूप हट्ट करतोस पण मला माहिती आहे तू समजूतदार आहेस. या वाक्यांमध्ये आदेश नाहीये तर विश्वास आहे, आणि विश्वासानेच मुलं बदलतात. जर तो बोलणं बंद करून दूर गेला तर त्याला थोडा वेळ द्या. त्याला जेव्हा शांत वाटेल आणि बोलावंसं वाटेल तेव्हा मात्र आधीचा विषय बाजूला ठेवून त्याच्याशी अगदी नॉर्मल बोला.